रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. गायनामध्ये सर्वात मोठी जर अडचण कोणती असेल तर आवाज. तर आवाजावरती मी वेगवेगळ्या चॅनलवरती 5-6 प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेत. दुसरी सर्वात मोठी अडचण आवाज गायन करत असताना, त्यातल्या त्यात वारकरी संप्रदाय किंवा कुठेही गायन करत असताना, भजन म्हणत असताना कोणता राग कसा आठवायचा हेच लक्षात येत नाही. सर राग कसे लक्षात ठेवायचे? ते सारे गम पधनी सा सानी दप मगरे सा असलं काय सांगू नका. काय ते यूट्यूबवर ऐकून आम्ही कंटाळलोय. आम्हाला वेगळं काहीतरी असं टेक्निक सांगा की जेणे राग लगेच लक्षात राहतील आमच्या, आणि ते राग आम्हाला गायन करत असताना गाता येतील. तर यासाठी मी टेक्निक, अतिशय उत्कृष्ट टेक्निक सांगतोय, ऐका पुढे. तुमच्या मताशी मी बरं का सहमत आहे, कारण हे सर्व म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये गायन करत असताना काय काय जण गायन सुद्धा शिकलेले असतात, पण रागच सर लक्षात येत नाही. तिथे राग कोणता गायचा, एखादी चाल जर गायला लावली आणि आम्ही जर उभा राहिलो तर तिथं वेगळंच काहीतरी येतं. तर आम्हाला एक टेक्निक, हे जे एक 4-5 भाग तयार होतील लक्षात ठेवा, परंतु कमीत कमी तुम्हाला या 4-5 भागामध्ये गायन 1 नंबरचं गायन करता येईल अशा पद्धतीनं मी हे टेक्निक सांगतोय. मी लहान असताना असंच टेक्निक वापरलंय. पुन्हा गायन शिकलो सोडून द्या, परंतु लहानपणी ज्या वेळेला समोरची व्यक्ती गायची त्या वेळेला माझ्या लक्षात यायचं नाही. क्युरिओसिटी माझ्याकडे पहिल्यापासून आहे. तर ते जाणण्यासाठी काय करायचं, समजा आता तुम्हाला पट्टदीप राग आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. हे लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, एक ठराविक मी गाणी सांगतो, तीच गाणी ऐकायची. पट्टदीप रागावरती तुम्हाला जर कमांड करायचं म्हणलं तर हे नाट्यगीत तुमचं तोंडपाठ व्हायला पाहिजे, सुरुवातीचं तरी कमीत कमी. मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही ठेव मज. आणि मग एवढं तुम्ही ऐकलं नाही, 10 वेळा ऐका फक्त. आणि मर्मबंधातली ठेव म्हटलं ती लक्षात राहतं तुमच्या. ऐकल्यानंतर ती तुमच्या परफेक्ट लक्षात राहतं. लगेच पुढं लगेच लक्षात आलं पाहिजे. मर्मबंधातली ठेव म्हणतोय म्हणल्यानंतर हा राग पट्टदीप आहे. असा कोणताही राग त्या रागासाठी मी प्रत्येक रागाला एक ठरलेलं गाणं आहे. ह्याची अगोदर प्रॅक्टिस करा, पूर्णपणे याची प्रॅक्टिस करा. म्हणजे समोरचा मग कोणत्या रागात गातोय ते तुमच्या आपोआप लक्षात येईल. हे स्वर बसवा तुम्ही अगोदर. ऐकून सारखं ऐकायचं ते. हे कमीत कमी यूट्यूबवरती ते शोधा, मर्म बंधातली ठेव. वेगवेगळ्या गायकांनी गायलेलं आहे, आलं का लक्षात? ते तुम्ही ऐका, 10-15 वेळा ऐकायचं झोपताना दिवसभर तुमचा पट्टदीप राग. मग तुम्ही चाल कशीही त्याच्यावरती लावू शकता. तू कमानी माझे तू कमानी माझे. तुम्हाला ती अगोदर ती तुमच्या गळ्यामध्ये आलं पाहिजे.
तुक म्हणे माझे, असंही तुम्ही धुमाळीमध्ये तुक म्हणे माझे हेची सर्व सुख, वेगवेगळ्या पद्धतीनं मग तुम्ही त्याच्यावरती चाली लावू शकता. फक्त हे एका रागाचं टेक्निक झालं. असं प्रत्येक रागासाठी गाणी आहेत, लक्षात ठेवा. केदार राग तुम्हाला लक्षात ठेवायचा. राग केदारसाठी तुम्ही हे गाणं वारंवार ऐकलं पाहिजे. सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, हे तुम्ही पूर्ण गाणं ऐकाय, 4-5 वेळा ऐका. तुमचा केदार राग हा परफेक्ट होऊन जातोय. एक 4-5 रागाची अशी पकड तुम्हाला आली की तुम्हाला बाकीचे राग हे वेगवेगळ्या भागामध्ये मी सांगणार आहे. समजा तुम्हाला राग आहे तो लक्षात ठेवायचा आहे, तर हा पहिला भाग. कुहू कुहू बोले कोयलिया, गाणं ऐका हे. कुहू कुहू बोले कोयलिया, सुरुवातीचा जो भाग आहे तेवढाच फक्त सोहनी रागामध्ये, लक्षात ठेवा. आपण जर पूर्ण गाणं जर त्याचा विचार घेतला तर ते अनेक राग त्याच्यामध्ये मिक्सअप केलेत. एक 3 रागाची माहिती तुम्हाला मी सांगितली. आता पुढे आणखीन असे भरपूर राग आहेत. तुम्हाला जर ते आवश्यक असतील, आता राग कलावती गायचा आहे तुम्हाला. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, राग कलावती. त्या ऐका तुम्ही. जय गंगे भागीरथी मूळ जे आहे. प्रत्येक गाण्यासाठी कुठला ना कुठला राग असतो. ते गाणं नाही आपल्याला तिथं चालीमध्ये गायचं, परंतु तो आवाज एकदा तुमचा फिट्ट झाला, ब्रेन काय करतो आपला, तो आवाज कॅप्चर करतो, सूर कॅप्चर करतो. आणि तुम्हाला जर समजा मग आता तिथं तुम्हाला म्हणायचं आहे सोहनी राग, मग लगेच तुम्ही लक्षात ठेवता. कुहू कुहू बोले कोयलिया, तिथं तुम्ही लगेच चाल लावू शकता. तुका म्हणे माझे याची सर्व सुख, तुका म्हणे माझे याची सर्व सुख. वेगवेगळ्या पद्धतीनं तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीन. साधी सोपी गोर गरिबासनी ज्यांना शिक्षण घेता येत नाही त्यांनी कसं शिकायचं यासाठी 4 राग आज सांगितले. हे 4 राग परफेक्ट करण्यासाठी 4 तेवढी गाणी लक्षात ठेवा. हे 4ही राग तुमचे व्यवस्थितरित्या परफेक्ट होतील. ओके. झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी जनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो.
पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.